तुम्ही बघत आहात जनमत मराठी। एरवी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या परिसरातील अस्तित्वात असलेल्या कायदा व्यवस्था संबंधी समस्या आणि तक्रारी मांडण्यासाठी नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या तक्रारी मांडाव्या लागतात। एवढं करूनही त्या समस्यांचं पोलीस निवारण करतील की नाही असा विचार जनतेच्या मनात घोळत असतो। परंतु नाशिक शहरातील जनतेच्या बाबतीत मात्र असं चित्र निर्माण होणार नाही याची खबरदारी स्वतः नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सध्या घेताना दिसत आहेत। नाशिक शहरातील विविध मैदानांवर पोलीस आणि जनतेमध्ये संवाद साध्य करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा निवारण करण्यासाठी नाशिक पोलिसांनी नाशिक पोलीस नागरिक संवाद हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांनी शहरातील 35 जॉगिंग ट्रॅक्सवर जाऊन या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या 78 नोडल अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे। मी दररोज जॉगिंग ट्रॅकला येतो, परंतु आज अचानक इथे पोलिसांचा ताफा दिसला आणि काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी दिसले आणि काही वेगळं काही अघटित घडलं की काय असं वाटलं। परंतु तिथे जवळ गेल्यावर असं कळालं की पोलीस नागरिक सुसंवाद असा तिथे बोर्ड होता आणि त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधलेला आहे। नागरिकांनी सुद्धा स्वतःहून त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे आणि अचानक कसं घडलं हा एक प्रश्न मनात पडला। कदाचित काही घटना घडली असेल, कुठे काही गैरप्रकार घडले असतील, विशेष करून जॉगिंग ट्रॅकच्या संदर्भात काही जर झालं असेल, काही नागरिक मुलं मुले किंवा काही जर काही गडबड केली असेल तर अशी काही चौकशी करायला आली की काय, किंवा इथून पुढे काही तशा घटना घडू नये त्याच्या आगाऊ काही ते चौकशी करतायत किंवा माहिती घेत आहेत असा तो भाग दिसून आला। पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याशी माहिती दिली। विशेष करून 100 नंबर तुम्ही एनी टाईम डायल करू शकता। महिलांना मुलींना जर अडचण असेल तर 112 नंबर डायल करून तुमच्याजवळ 2 मिनिटात तात्काळ कोणताही पोलीस अधिकारी पोहोचेल आणि तुम्हाला अडचणीत असेल तर जरूर मदत करेल अशी माहिती दिली। तर अशा पद्धतीनं जे काही पोलीस नागरिक संवाद या जॉगिंग ट्रॅकवर, शिखरेवाडीच्या जॉगिंग ट्रॅकवर साधला गेला आहे त्याबद्दल मी पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेष करून एक नागरिक म्हणून पोलीस विभागाचं अभिनंदन करतो आणि इतर काही अडचणी असतील तर त्या जरूर पोलिसांशी शेअर करून त्यांच्याकडून माहिती घेऊया। या उपक्रमाच्या अंतर्गत संबंधित नोडल अधिकारी आठवड्यातून एकदा संबंधित जॉगिंग ट्रॅकला भेट देणार आहेत। परिसरातील सुरक्षेचं या दरम्यान ते लेखापरीक्षण करून वरिष्ठांना त्याचा अहवाल सादर करतील आणि परिसरातील कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य ती खबरदारी सुद्धा घेतील। दरम्यान ही दृश्य उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे। तिथे शिखरेवाडी मैदान, जॉगिंग ट्रॅक परिसर आणि मुक्तिधाम नजीक असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 125 मैदान आदी ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या आहेत। सकाळी 7 वाजता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात हा पोलीस नागरिक संवाद हा उपक्रम राबविण्यात आलाय, ज्यात स्वतः आयुक्तांनी आज शहरातील गोल्फ क्लब मैदानावर जनतेशी संवाद साधलाय। तर दुसरीकडे ही दृश्य आहेत उपायुक्त मोनिका राऊत यांची, ज्यांनी उपनगर परिसरातील शिखरेवाडी मैदानावर जनतेशी संवाद साधलाय। मोनिका राऊत यांनी जनतेशी संवाद साधला। त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांसाठी पोलीस दलाच्या वतीनं उपलब्ध केलेल्या वेगवेगळ्या टोल फ्री नंबरची नागरिकांना माहिती दिली। पोलीस दलाच्या वतीनं जनतेच्या हितार्थ पोलीस दलाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी सेवांची नागरिकांना त्यांनी माहिती दिली आणि सजग राहून संकटसमयी न घाबरता पोलिसांना आपलाच मित्र समजून संपर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत। या व्यतिरिक्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इतर जवळपास सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत जॉगिंग ट्रॅक आहे, जिथे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी संवाद साधलाय। शिखरेवाडी मैदानावर पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांच्या समवेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस अधिकारी आदिनाथ बटवळे आदी उपस्थित होते। तर महानगरपालिका शाळा क्रमांक 125च्या मैदानावर पोलीस अधिकारी सुयोग वायकर आणि कोकाटे यांच्या सोबत इतर पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचं चित्र होतं। दरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या या पोलीस नागरिक संवाद उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं असून पोलिसांना धन्यवाद दिले आहेत। जबाबदारी न्याय हक्काची।